उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणांमधून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। परिणामी दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावातील शेतीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे। बागायती पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। भीमा नदीवरील वडापूर, अरळी, भंडारकवठे, सादेपूर, औस, बरूर आणि चिंचपूर येथील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत। हथरस, संग, कुंडल येथील सीना भीमा संगमावरही मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू असून भीमा नदीच्या पुरामुळे सीना नदीत उलट दिशेने पाणी चढत आहे। हे पाणी कोरसेगाव आणि बंदलगी बंधाऱ्यापर्यंत पोहोचले आहे। भीमा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने नदीकाठच्या ऊस, केळी, भाजीपाला, मका तसेच फळबागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे। पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून कृषी पंप, पाईपलाईन आणि शेतीची अवजारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी त्यांची मोठी धावपळ सुरू आहे। धरणांमधून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुराच्या पाण्यात उतरू नये तसेच जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत असे आवाहन करण्यात आले आहे।